नमस्कार मैत्रिणींनो, मी मंजुषा स्वागत करते तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण शिकणार आहोत की ब्रेसर पट्टी कशी लावायची साध्या ब्लाऊजला. आपण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला साधं ब्लाऊज जे शिवतो बिना अस्तरचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेसर पट्टी लावायला खूप कन्फ्युजन होतं. ती अशी जी आतल्या साईडनी अशी शिलाई मारलेली असते ती कशी शिवायची, डबलची आली पाहिजे ती कशी, तर ती बऱ्याच बायकांना प्रॉब्लेम असतो, तर ती शिवता येत नाही. तेच मी आज तुम्हाला शिकवणार आहेत. तर आपण अस्तरची ब्रेसर पट्टी ही एकदम सोप्या पद्धतीने लावतो, ती तुम्हाला माहितीच असेल. आपण त्याला अस्तर जॉईंट करून वरून तिला टीप मारून ती बरोबर लावतो, तर तिचं काही एवढं अवघड नसतं. पण जेव्हा साध्या ब्लाऊजची आपण ब्रेसर पट्टी लावतो त्यावेळेस आपल्याला खूप अडचण येते. तर चला आता आपण शिकूया. तर काय करायचं, सर्वात अगोदर टक्स टाकून घ्यायचे. आता मी इथे कटिंग वगैरे अगोदरच केली आहे, टक्स पण अगोदर टाकून घेतले. आता ही ब्रेसर पट्टी आहे, ही ब्रेसर पट्टी आपल्याला अशी सरळ नाही कापायची आहे, आपल्याला अशी डबलची ब्रेसर पट्टी कापायची आहे. बघा मी बरोबर डबलची, ज्यावेळेस आपण ब्रेसर पट्टी कापतो तर हे मधला जो मी रेष आखून दिलेली आहे तेवढा अर्धा इंच खाली सोडून मग डबलची ब्रेसर पट्टी आपल्याला कापायची. आणि आता ही ब्रेसर पट्टी आपल्याला आपलं जे कटोरीचा पीस आहे वरती, तर त्या पीसला आपण 4 टक्सचा त्याला ती जॉईंट करायची. आता जॉईंट करताना ती व्यवस्थित तिथे कट टू कट व्यवस्थित जॉईंट करता आली पाहिजे. तर ती उलटी पकडायची, म्हणजे जी सीधी साईड आहे ती वरती आणि इकडची सीधी साईड आहे ती त्याच्यावरती. असं करून आपण व्यवस्थित तिला एकमेकांना अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे. बरोबर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक दाबा टीप तिथे टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित सरळ सरळ हळूहळू. आता काय होतं ना की जेव्हा आपण साधं ब्लाऊज शिवतो त्यावेळेस खूप गोळा होतं, त्यानंतर व्यवस्थित त्याला टीप मारता येत नाही, बरेच प्रॉब्लेम येतात. तर काही घाई नाही करायची, एकदम हळूहळू व्यवस्थित जी काय आपली ब्रेसर पट्टी आहे ती अगोदर त्याचं एक टोक आहे ते व्यवस्थित आपल्या कटोरीला जॉईंट करून घ्यायचं, व्यवस्थित वरच्या पार्टला जॉईंट करून घ्यायचं. आता इथे टीप टाकताना हा जो आपण टक्स टाकलेला आहे खालचा 4 टक्सवाला जो खालचा टक्स आहे, तर तो थोडासा असा वाकडा करून घ्यायचा टीप मारताना, जेणेकरून तो तिथे चपटा होत नाही. थोडा वरच्या साईडला असा खिचून घेतल्यासारखा वाकडा करायचा आणि मग त्याच्यावरून एक दाबा व्यवस्थित टीप टाकायची. आता तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित एक साईड जी आहे ब्रेसर पट्टीची ती वरच्या पार्टला मी जॉईन केली. आता काय करायचं, इथून वरतून आपला जो पार्ट आहे तो गोल गोल फोल्ड करत करत खाली यायचा असा गोल हळूहळू, आणि बरोबर जिथे आपण टीप टाकली आहे तिथून थोडा खाली घेऊन मग असा त्याचा राऊंड करायचा. आणि जी शिलाई मारलेली आपण बघा मी बोटाने दाखवते ती आपल्याला बरोबर जी आपल्याला दुसरी साईड आहे जी जोडायची आपल्याला त्याच्यावर कट टू कट व्यवस्थित घ्यायची आहे. अजिबात खाली म्हणजे मागे पुढे सरकू द्यायचं नाही आहे, एकदम कट टू कट व्यवस्थित आहे. बघा असं असं बरोबर घ्यायचं आहे आपल्याला आणि बरोबर त्याला टोकाला टोक जॉईंट करून त्याला टीप मारायची आपल्याला एक. आता टीप मारताना काय करायचं आहे की ना ती ताणायची नाही आहे, एकदम व्यवस्थित हळूहळू पूर्ण जे दुसरं टोक आहे ते व्यवस्थित जो आपण गोल राऊंड केलेला आहे तो मध्ये ढकलायचा आहे, तो शिलाईमध्ये येऊ द्यायचा नाही आहे, तो मध्ये ढकलायचा बोटाने. आणि व्यवस्थित जेवढी आपण अगोदर एक दाबा टीप टाकलेली होती तेवढीच एक दाबा टीप आपल्याला तेवढ्याच याच्यावर ती एक दाबा टीप बरोबर अशी टाकायची. एकदम हळूहळू व्यवस्थित करायचं आहे, कारण काय होतं की जे आतमध्ये आपण जे गोल जो वरचा पार्ट जो गोल केलेला आहे आपण राऊंडमध्ये तो त्याच्यात येऊ द्यायचा नाही. नाही तर काय होतं की पूर्णपणे ती आपली जी ब्रेसर पट्टी ती बिघडते आणि जेव्हा ती आपण ओपन करतो तर ती ओपन करता येत नाही, मध्येच ते अटकून जातं. तर त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित मध्ये ढकलून व्यवस्थित एक दाबा अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची. आता टीप इथे मी मारली, परत डबलची टीप त्याच्यावर आपल्याला मारून घ्यायची. आता मी डबलची टीप पण मारून घेतली. आता बघा आपली इथे ब्रेसर पट्टी तयार झाली. आता काय करायचं, हा जो कपडा दिसतोय गोल केलेला आपल्याला आतला तो व्यवस्थित हळूचकन ओढून घ्यायचा आहे. बघा असा व्यवस्थित ओढला की बरोबर जो आपण राऊंड केलेला कपडा होता वरचा पार्ट होता तो बरोबर आपाप निघतो. बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने बघा किती सुंदर अशी आपली इथे ब्रेसर पट्टी लावून तयार होते. बिलकुल शिलाई दिसत नाही आणि इतकं सुंदर वाटतं.
आणि शेवटी जे काही साधं ब्लाऊज असतं तर त्याला अशाच प्रकारे ब्रेसर पट्टी लावतात. तर चला, कशी वाटली तुम्हाला मी दाखवलेली तुम्हाला आयडिया? नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. असे छान छान व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकत राहील. तर नक्कीच मला तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, खूप खूप थँक्यू की तुम्ही माझा जो मागचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओला जे पेपर कटिंगचा, तर त्याला खूप 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 प्रेम दिलं तुम्ही. त्याबद्दल असंच त्याला अजून प्रेम द्या. ज्यांनी बघितला त्यांना खूप खूप थँक्यू, आणि ज्यांनी नाही बघितला त्यांनी लवकरच जाऊन बघा. तुम्हालाही पेपर कटिंग शिकायला मिळेल. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.